नमस्कार, मी विनोद तळेकर. चौथ्या टप्प्याचं मतदान होतंय महाराष्ट्रात. या मतदानाचा टक्का वाढताना दिसतोय. खरं तर पहिल्या 3 टप्प्यात मतदानाची आकडेवारी जर पाहिली ती तर फारशी इम्प्रेसिव्ह नव्हती आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान कसं असणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. या सगळ्या मतदानावर आणि एकूणच या प्रचारावर, या सगळ्या प्रचारातल्या मुद्द्यांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जोडले गेलेले आहेत. पृथ्वीराज चव्हाणजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. सुरुवातीचा मुद्दा असा आहे की मतदानाचा जो टक्का आहे तो घसरतोय. मतदानाचा टक्का तिन्ही टप्प्यांमध्ये जर पाहिला तर तो कमी होतोय. कुठे ना कुठेतरी मतदार हा उदासीन दिसतोय या निवडणुकीत, असं तुम्हाला वाटतंय? एक सर्वसाधारणपणे असं समजलं जातं की जर मताची टक्केवारी इतर सर्व गोष्टी जर समान असतील तर मताची टक्केवारी घसरली तर सत्ता पक्षाबद्दल नाराजीचा सूर मतदार व्यक्त करतात असं म्हटलं जातं. पण हे काही हार्ड अँड फास्ट सायन्स नाही आहे. उन्हाळाही आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी किती उन्हाळा होता, काय होता, त्याचं विश्लेषण आपल्याला करता येईल. पण एक एकंदरीत नाराजीचा सूर त्यातून अधोरेखित होतो हे म्हणणं गरजेचं आहे. परंतु एकंदरीत या आकड्यावर किती विश्वास ठेवायचा? कारण निवडणूक आयोग जर 10-10, 11-11 दिवसांनी आकडे वाढवत असेल तर हे खरे आकडे आहेत का निवडणूक आयोगाचा हा गलथान कारभार आहे? यामुळे यावर फार भाष्य करण्यात काही अर्थ नाही असं मला वाटते. अंतिम आकडे जेव्हा निवडणूक आयोग जाहीर करेल तेव्हा काही बोलता येईल. पण माझा काही टक्केवारीवर फार विश्वास नाही आहे. कारण एकतर नवीन मतदार आलेले आहेत, 18 वर्ष वयाची जी मुलं पहिल्यांदा मतदान करतात त्यांचाही खूप मोठा प्रभाव आहे. पण एकंदरीत मोदींच्या विरोधामध्ये एक सुप्त लाट आहे, ती आता प्रकट होताना दिसते. आणि त्यामुळं मताच्या टक्क्यावर काय मी फार भाष्य करणार नाही. परंतु महाराष्ट्राच्या निकालावर मात्र नक्कीच बोलता येईल की महायुतीचा दारुण पराभव आणि महाविकास आघाडीला एक चांगलं घवघवीत यश मिळेल असं या आत्तापर्यंत झालेल्या 4 टप्प्यामध्ये मला दिसतंय. पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही म्हणताय की महायुतीचा दारुण पराभव या निवडणुकीत होईल. कोणत्या मुद्द्याच्या आधारावर तुम्ही हे दावे करतायत? कोणते असे निकष किंवा कोणते असे मुद्दे तुम्हाला नजरेसमोर जाणवत आहेत की यामुळे महायुतीचा दारुण पराभव महाराष्ट्रात होईल? आणि होईल तर किती जागा तुम्हाला मिळतील? काय अंदाज आहे तुमचा? असं आहे की ही निवडणूक आम्ही स्थानिक मुद्द्यावर केंद्रित केली होती आणि ते मुद्दे होते बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, भ्रष्टाचार आणि संविधान बचाव, लोकशाही बचाव, हे 5 मुद्दे होते. आता आपल्याला माहिती आहे की शेतकरी इतका त्रस्त आहे. मोदींच्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळं शेतीमालाचे भाव कमी कमी होत आहेत आणि 50% वर्ग हा शेतीवर आपला उदरनिर्वाह करतो. त्यामुळे शेतकरी मोदींना आणि भाजपला हरवणार आहे हे पहिलं. आता पण मोठ्या प्रमाणात शिक्षण व्यवस्था, उच्च शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाची व्यवस्था केलेली आहेत. हजारोनी मुलं ग्रॅज्युएट होत बाहेर पडतात, इंजिनिअरिंग होत आहेत, MBA होत आहेत, व्यावसायिक शिक्षण घेऊन बाहेर पडतात, पण त्यांना नोकऱ्या नाहीत. मुलांमध्ये जवळजवळ 90% रोजगार मिळत नाही. आता यामध्ये थोडंसं आपल्या शिक्षणाचा घसरलेला दर्जा, सरकारने शिक्षणाचं संपूर्ण केलेलं खाजगीकरण हे त्याला कारणं असू शकतात. पण त्या कुटुंबामध्ये जिथं खूप खर्च करून पालक एखाद्याला इंजिनियर किंवा MBA करतात किंवा व्यावसायिक शिक्षण देतात, तो जेव्हा मुलगा हताश होऊन घरी बसलेला आईवडील पाहतात तेव्हा तो एक मोठा वर्ग मोदींचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही. कारण मोदींनी दरवर्षी 2 कोटी नवीन रोजगाराचं आश्वासन दिलं होतं. गेल्या 10 वर्षात 20 कोटी तर सोडाच, पण असलेले रोजगार देखील नष्ट झाले त्यांच्या नोटबंदीच्या, GSTच्या, लॉकडाऊनच्या निर्णयामुळं. हाही वर्ग खूप नाराज आहे. शेतकरी वर्ग तर एक तर शेतकऱ्यांच्या बरोबर महागाईनं त्रस्त झालेला कुटुंब प्रमुख असेल किंवा घरची गृहिणी असेल, तिला घर चालवणं मुश्किल होते आणि वारंवार महागाई महागाई महागाई, पैसे पुरत नाहीत, पगार पुरत नाही, मुलांना काय आपल्याला खायला देता येत नाही, किमान वस्तू विकत घेता येत नाहीत, कपडे विकत घेता येत नाहीत. आणि फक्त मोदींनी डिझेल पेट्रोलवर लावलेले कर आणि त्यामुळे झालेली भाववाढ ही टाळता आली असती. पण मोदींना
एक अर्थव्यवस्थेचा विकास दर घसरल्यामुळं कराचं उत्पन्न घसरलं आणि ते कराचं उत्पन्न पूर्ण करता करता डिझेल, पेट्रोल, GST अगदी सामान्य माणसांच्या वापरातल्या गोष्टींच्यावर GST झाल्यामुळं GSTचा मुद्दा हा प्रचंड मुद्दा गाजतोय. त्याचबरोबर ज्या प्रकारे निवडणूक बॉन्डचा विषय आहे तो सगळ्यांनाच काही कळलेला नाही, पण एक फार मोठा भ्रष्टाचार त्यामध्ये झालेला आहे हे लोकांना समजतं आहे. ज्यांनी त्यांना अभ्यास केला आहे ते तर आश्चर्यचकितच झालेले आहेत. परंतु त्याचबरोबर जो नैतिक भ्रष्टाचार निवडून आलेलं सरकार पाडण्यामध्ये मोदींनी जे काही केलेलं आहे आणि जे काही महाराष्ट्रात घडलं, पहिल्यांदा शिवसेना पाडली, नंतर अजित पवार बाहेर पडले, शरद पवारांचा गट फोडला, हे सगळं मोदींच्या विशेष मान्यतेने झालेलं आहे. त्यांना हे सगळं माहिती होतं, ते अनवधानानं झालेलं नाही. पण पृथ्वीराज चव्हाणजी, पण हे सगळे मुद्दे तुम्ही म्हणतायत प्रचार आहेत आणि या मुद्द्यांवर महायुतीचा पराभव होऊ शकतो, भाजपचा केंद्रात पराभव होऊ शकतो, पण हे मुद्दे फारसे प्रचारात दिसत नाहीये. महाविकास आघाडीचे प्रचार सभा जर पाहिल्या तर या मुद्द्यांचा कुठेही समावेश दिसत नाहीये. जनतेचे मुद्दे मागे पडलेत आणि आरोप प्रत्यारोप नुसते होत आहेत. कुठेतरी नियोजन चुकतंय प्रचाराचं असं वाटत नाही? आरोप प्रत्यारोप आरोप केले की त्याला उत्तर देणार लोक, परंतु त्यामुळं मोदी हे वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करून हे जे आमचे 5 महत्त्वाचे जनतेचे मुद्दे आहेत ते कुठेतरी भटकवायचा प्रयत्न करतायत. आता आश्चर्याची गोष्ट आहे की एका बाजूला मोदी म्हणतात की 400 पार, 370 पार, पण तुम्ही जाहीरनाम्या चर्चा करताय काँग्रेसच्या. तुमचं जर सरकार येणार असेल तर तुम्ही तुमच्या जाहीरनाम्याची चर्चा करा, किंवा गेल्या 10 वर्षामध्ये जी आश्वासन तुम्ही पूर्ण करू शकला नाही ती तुम्ही का पूर्ण केली नाही, ती आता करणार का याचं बोला. पण तुम्ही ते बोलत नाही. तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये बोलताय, म्हणजे त्यामध्ये कुठंतरी काँग्रेसचा जाहीरनाम्याचा विषय हा पुढे येणार आहे, कारण काँग्रेसचा विजय होणार आहे हे नरेंद्र मोदींच्या आणि भाजपच्या नेत्यांच्या, विशेषतः नरेंद्र मोदींच्या भाषणातून अधोरेखित होते. आणि आता अलीकडं तर जो अंबानी अडाणींचा विषय झाला, कुठंतरी मोदींचा तोल जातोय, कुठंतरी ते वैयक्तिक खालच्या पातळीवर टीका करतायत, शरद पवारांच्यावर केली. आणि आता अडाणी आणि अंबानीचं जे स्टेटमेंट होतं इतकं गंभीर होतं की पहिल्यांदा त्यातून एक अधोरेखित झालं की आता अंबानी अडाणींनी ठरवलं की आता सत्तेत कोण येणार आहे. कारण आपण जर पैसे देणार असू तर ते जिंकणाऱ्या माणसालाच, जिंकणाऱ्या पक्षाला ते दिले जातात. दुसरं, अडाणी अंबानी हे प्रचंड मोठा काळा पैसा कमवत आहेत, ते चोरी करतायत, हेही मोदींनी अधोरेखित केलं. निश्चितपणे पृथ्वीराजजी, आपण बघतो एकीकडे अशा पद्धतीने टीका होते, पण एकूणच राज्यातल्या राजकारणाकडे जर आपण पाहिलं तर एकीकडे शरद पवार हे प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असं कुठेतरी म्हणतायत, आणि त्याच वेळेला नरेंद्र मोदी दोन्ही पक्षांना ऑफर देखील देत आहेत. याकडे तुम्ही कसं बघता? ते काय, नरेंद्र मोदी फक्त जेवढे त्यांना भ्रष्टाचारी समजतात त्यांना ते निमंत्रण देतात फक्त. आता अजित पवारांना 70,000 कोटीचा घोटाळा झाला तर नरेंद्र मोदींनी मान्य केलं आणि लगेच आठवड्याभरात त्यांना मोठं पद दिलं. त्यामुळं एका बाजूला ते उद्धव ठाकरेंना भ्रष्ट म्हणतात, दुसऱ्या बाजूला शरद पवारांना भ्रष्ट म्हणतात, त्यांना आमंत्रणे देतात. म्हणजे भाजप हा फक्त भ्रष्टाचारांचा पक्ष आहे. जो भ्रष्टाचारामध्ये नैपुण्य दाखवेल त्याला भाजप त्याचं स्वागत करेल, असं एक त्यामधून अधोरेखित होतं आहे. पण मला वाटतं शरद पवार जे म्हटले होते ते त्यांना कुठंतरी निकालाची चाहूल लागलेली आहे आणि देशाच्या लोकांना एक हे 5,000 पक्ष, वेगवेगळे पक्ष निवडणुकीत उभं राहतात. एका मतदारसंघामध्ये 30-30, 40-40 अपक्ष उभे आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, कारण त्यातून घोडा बाजाराला प्रोत्साहन मिळतं. म्हणून कमी पक्षाकडे जाण्याचा कल लोकांचा दिसतोय, हे त्या वक्तव्यातून अधोरेखित होता असं मला वाटतंय. पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही आता जो म्हटलात की मोदींनी ही जी ऑफर दिलेली आहे त्याचे विविध कंगोरे आहेत, पण शरद पवारांच्या या स्पेसिफिक विधानाकडे जर आपण पाहिलं तर त्याकडे तुम्ही कसं बघताय? कारण काँग्रेसमध्ये हे छोटे छोटे पक्ष विलीन होईन अशा स्वरूपाचं वक्तव्य शरद पवारांनी केलेलं आहे आणि तुम्ही काँग्रेसचे नेते आहात. या सगळ्या विधानाकडे कसं पाहताय? शरद पवारांची ती अपरिहार्यता वाटते की खरंच ही काळाची गरज आहे पुढे राजकारण नेण्यासाठी?
पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. पुन्हा आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक मुद्द्यांवर त्यांना बोलतं करणार आहोत. चौथ्या टप्प्यातलं मतदान सुरू आहे आणि या चौथ्या टप्प्यातल्या मतदानादरम्यान नेमक्या काय घडामोडी आहेत, कोणत्या मुद्द्यांवर हा सगळा प्रचाराचा भर राहिला होता, यावर आपण चर्चा करत होतो. ही दृश्य आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे जाऊयात. मी प्रश्न पुन्हा एकदा चव्हाणजी रिपीट करतोय की शरद पवारांचं हे वक्तव्य आहे, त्याला विविध कंगोरे आहेत असं तुम्ही म्हणताय, मान्य आहे. प्रश्न ऐकला. हां हां हां, मग उत्तर अपेक्षित आहे सर. तर मी प्रश्न ऐकला तर त्यामध्ये ते दोन गोष्टी म्हटले की अनेक छोटे पक्ष काँग्रेसच्या जवळ जातील आणि काही पक्ष विलीन होतील. म्हणजे त्यात दोन भाग आहेत. काही पक्ष विलीन होतील आणि काही पक्ष जवळ जातील. त्याला मी क्वालिफाय नंतर त्या वक्तव्यावर भाष्य करताना बोललो होतो की हे सगळं काही 4 जूनच्या निकालावर बरंच काही अवलंबून राहील. कोणाचं सरकार होईल, कोणाची आघाडी सत्तेत येईल यावर बरंच राहील. तर समजा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी सत्तेत आली तर सत्तेत सहभागी होण्याकरता अनेक पक्ष काँग्रेस जवळ जातील, यामध्ये काही आश्चर्य वाटायला नको. काही पक्ष विलीनही होतील. आता जे पक्ष काँग्रेसचे लेबल त्यांनी कायम ठेवलेलं आहे, काँग्रेस विचाराचे पक्ष आहेत, ते कदाचित विलीन होण्याचा विचार करू शकतील. ते व्हावेत असं आमच्या सर्वांचं मत आहे. कारण बरेचसे पक्ष अजूनही त्यांनी त्या काँग्रेसचा तिरंगा किंवा काँग्रेस नाव सोडलेलं नाही, परंतु काही इतर कारणामुळं ते बाजूला गेलेले आहेत. तर शरद पवारांचं हे वक्तव्य अत्यंत सूचक आहे. पण मला वाटतं की त्याला 4 तारखेच्या निकालावर बरंच काही अवलंबून राहील. पण पृथ्वीराज चव्हाणजी, हा जो मुद्दा आहे त्याला देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केले त्याचा एक वेगळा अर्थ निघतो. देवेंद्र फडणवीसांचं असं म्हणणं आहे की ज्या ज्या वेळेला पवारांना हार दिसते किंवा अडचण दिसते त्या वेळेला पवार आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतात आणि पुन्हा जेव्हा स्थिरस्थावर होतं सगळं तेव्हा पुन्हा बाहेर पडतात. हा आतापर्यंतचा इतिहास आहे. देवेंद्र फडणवीसांचं हे मत तुम्हाला पटतंय का? आता त्यांना ते भाजपच्या नेत्यांना असंच काहीतरी बोलावं लागेल. परंतु जेव्हा अजित पवार म्हणतात की आमच्या खूप प्रदीर्घ वाटाघाटी भाजपच्या समोर जाण्याच्या 2019ला त्यानंतर झाल्या होत्या, तर त्यावेळेला मला वाटतं देवेंद्र फडणवीसांना सगळं काही चालत होतं. तर एक गोष्ट आहे की आता मोदी जे या कॅम्पेनचं नेतृत्व करतायत त्यांचा विश्वास ढळलेला दिसतोय आणि याचा भाजपच्या कॅम्पेनवर अनिष्ट परिणाम होतोय. नवीन मुद्दा जर घ्यायचा झाला, आणखीन एक वेगळा मुद्दा, तर अरविंद केजरीवालांनी तुरुंगाच्या बाहेर आल्याबरोबर एक वक्तव्य केलं भाजपच्या 75 वर्षामध्ये निवृत्त होण्याच्या निर्णयाबद्दलचं. त्याबद्दलही कन्फ्युजन आहे. आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, ते तिसरी टर्म पूर्ण करणार असं इतर सगळे लोक बोलत आहेत. पण यावर नरेंद्र मोदींनी स्वतः कुठेही भाष्य केलेलं नाही. कारण हा नरेंद्र मोदींनी केलेला नियम आहे. त्यामध्ये अनेकांना त्यांनी बाजूला केलं 75 वर्ष वयाची अट सांगून. आता नरेंद्र मोदी स्वतः काय करणार आहे याकडे सर्व देशाचं लक्ष लागलेलं आहे की ते जर निवडून आले, ते येणार नाहीत, पण समजा आपण चर्चेकरता समजू की ते त्यांची आघाडी कुठेतरी काहीतरी कमी जास्त करून तोडाफोड करून ते सत्तेत आले, तर ते फक्त वर्षभराकरता पंतप्रधान होतील आणि 75व्या वाढदिवशी सोडतील सत्ता, का संपूर्ण तिसरी टर्म ते पूर्ण करतील, चौथीचाही प्रयत्न करतील, हे स्वतः नरेंद्र मोदींनी सांगितलं पाहिजे. नाहीतर तोपर्यंत हा माणूस किती खोटारडा आहे हे पुन्हा अधोरेखित होईल. त्यांनी एकही आश्वासन पूर्ण केलेलं नाही. फक्त निवडणुकीकरता वाटेल ती आश्वासनं द्यायची आणि नंतर मग सोयीप्रमाणे ती पाळायची किंवा नाही पाळायची. हे आता नरेंद्र मोदींचं चारित्र्य लोकांच्या समोर स्पष्ट झालेलं आहे. अगदी चव्हाणजी, तुम्ही असं म्हणताय की भाजपचा प्रचार भरकटल्यासारखा दिसतोय, पण देवेंद्र फडणवीसांचं एक असं वक्तव्य आहे की ही निवडणूक अजिबात अनप्रेडिक्टेबल नाही आहे. महाराष्ट्रामध्ये प्रेडिक्टेबल रिझल्ट लागतील. कारण महायुती पूर्वीपेक्षा म्हणजे 2019ला जे यश होतं 41 जागा त्यांनी जिंकल्या होत्या त्यापेक्षा अधिक जागा जिंकेल असं ते म्हणतायत. तुमचं म्हणणं आहे मात्र प्रचार भरकटलेला आहे. कसं उत्तर द्याल याला? नाही, याच्यामध्ये महाविकास आघाडी ही बहुमत मिळवेल महाराष्ट्रामध्ये. किती जागांचा अंदाज आहे तुम्हाला? किती जागा मिळू शकतील? गेल्या वेळेपेक्षा किती जागा अधिक मिळतील? सध्याचा आकडा काय असेल? तुमचा अंदाज काय सांगतो? नाही, या क्षणाला मला 32 ते 35 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा अंदाज मला आता वाटतोय. तुम्ही 32 ते
35 जागांचं दिवसेंदिवस तो भाकीत आकडा करताय. वाढत चाललेला आहे. सुरुवातीला मला वाटलं की होय 32 ते 35 जागांचं भाकीत करतोय. मी आहे, पवारसाहेबांनी केलेलं, जयंत पाटलांनी केलं, कारण आम्ही रस्त्यावर फिरताना हे पाहिलेलं आहे. कारण मी जी आपल्याला महत्त्वाची गोष्ट जी सांगितलेली आहे की या राज्यामध्ये 50% लोक शेतीवर निर्भर आहेत. शेतकरी प्रचंड संतापलेला आहे. आज कांद्याची निर्यात बंदी असेल, गव्हाची, तांदळाची, साखरेची निर्यात बंदी करून तुम्ही भाव पाळताय. नुकतेच गेल्या आठवड्यामध्ये 1,33,000 कोटीचं खाद्य तयार करून सोयाबीनचे भाव पाडले. आज कापसाचे भाव 10 वर्षापूर्वी होते तितकेच आहेत. लागवडीचा खर्च वाढत चाललेला आहे आणि शेतकरी काही नरेंद्र मोदींच्यावर, आणि हे सगळं नरेंद्र मोदी करतायत, दिल्लीतून करतायत. हे काय आपसात नैसर्गिक कारणामुळे होत नाही. आणि त्यामुळं शेतकरी हा 50% समाज आहे. आता कांद्याच्या निर्यात बंदीमुळं 6 लोकसभा मतदारसंघ प्रभावित होतात. त्या 6 लोकसभा मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी नरेंद्र मोदींच्या पक्षाला किंवा महायुतीला मतं दिलं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे थोडं व्यावहारिक आपण जर पाहिलं तर बेरोजगार युवक नरेंद्र मोदींना मतं देईल का? किंवा महागाईने त्रस्त झालेला जो गृहिणी आहे, जो घर मालक आहे, तो नरेंद्र मोदींच्या अर्थव्यवस्थेच्या संचालनाबद्दल किती प्रक्षुब्ध झालेला आहे ह्याची तुम्हाला कल्पना येणार नाही. आणि त्यामुळे हे सगळं, आणि सगळ्यात त्याच्यावर जे 370 आणि काही खासदारांनी स्टेटमेंट केलं की आम्हाला संविधान बदलायचं आहे. त्यामुळे संविधान बदलायचं आहे, लोकशाही टिकवायची आहे, हुकुमशाहीकडे मोदींची वाटचाल थांबवायची आहे, हा एक राज्यातला विषय झालेला आहे. हा काही फक्त एका घटकापुरता मर्यादित नाही आहे. निश्चितपणे. पण जर तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही आतापर्यंत 32 ते 35 जागांचा साधारण एक भाकीत केलेला आहे. तुम्ही लोकांमध्ये, जनमानसामध्ये फिरत असता. ह्या वेळेच्या प्रचारामध्ये नेमकं असं काय वाटतं की ज्यात महाविकास आघाडी इतक्या जागा मिळवतील, तुमचा एक प्लस पॉईंट काय, आणि अशी एक विरोधकांची गोष्ट की जिकडे ते चुकले, ज्यामुळे त्यांची सत्ता जाईल? मला असं वाटतं की ह्यामध्ये काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट किंवा उद्धव ठाकरे यांनी फार फुशारके मारायचं काही कारण नाही आहे. ही निवडणूक लोकांनी नरेंद्र मोदींना पराभूत करण्याचा निर्णय घेऊन हातात घेतलेली आहे. आणि त्यामुळं आमचं जे काही जागा वाटप झालं त्यामध्ये 1-2 ठिकाणी आमची नाराजी होती. परंतु एकंदरीत सर्वसाधारणपणे 48 पैकी 45-46 जागांचं वाटप योग्य झालं. आणि महायुतीच्या जागा वाटपामध्ये किती गोंधळ झाला आहे आपण पाहिलेलं आहे. काही ठिकाणी तर तडजोडी झालेल्या आहेत, नेत्यांनी तडजोडी केलेली असंही तिथं बोललं जाते. मुद्दाम जाणून बुजून वीक उमेदवार द्यायचे, कुठंतरी काहीतरी कोणाचे हितसंबंध सांभाळायचे, असंही होताना दिसतंय. आणि त्यामुळे मी आणखीन एक वक्तव्य करायला केलं होतं की आत्ता महाराष्ट्रामध्ये 6 ॲक्टिव्ह पक्ष आहेत. 3 एका बाजूला, 3 दुसऱ्या बाजूला. निवडणुकीनंतर मला वाटतं किमान यातले 2 पक्ष तरी आपल्याला दिसणार नाहीत आणि थोडं कन्सॉलिडेशन होईल. आता कुठले पक्ष असतील, काय असतील, याबद्दल मी काय बोलणार आहे, आपण विश्लेषण करू शकता. परंतु एक हे सगळं चालत असताना आपण विचारलं की कुठं महायुतीचं कुठं चुकलं. मला वाटतं एक गोष्ट आहे की महायुतीमध्ये फक्त एकट्या नरेंद्र मोदींना प्रोजेक्ट केले जाते. आज योगी जे दुसरे उगवते नेते आहेत त्यांच्याकडून फोटोही दिसत नाही, कुठल्याही मुख्यमंत्र्यांचा फोटो दिसत नाही, फक्त मोदी. आणि मोदींनी स्वतःच ती कॅम्पेन मोदी की गॅरंटी म्हणून चालवलेली आहे. भाजपची गॅरंटी नव्हे, मोदी सरकारची गॅरंटी नव्हे, मोदी की गॅरंटी. म्हणजे उद्या मोदी सत्तेत आले नाहीत तर मग ते काहीच खरं नाही धरायचं. मला आत्तापर्यंत 1952 पासूनच्या निवडणुकीमध्ये जाहीरनामे आले, आश्वासन दिले गेले, पण कधीही कोणी नेहरू की गॅरंटी, इंदिरा गांधी की गॅरंटी, अटल बिहारी की वाजपेयी की गॅरंटी, मोरारजी देसाई की गॅरंटी असं कोणीच म्हटलं नाही. आज पहिल्यांदाच आपण ऐकतोय. अगदी तुम्ही म्हणता की मोदी सेंट्रिक हा सगळा प्रचार झाल्याचा फटका कदाचित बसू शकतो, अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसू शकतो. पण तुम्ही आता जो उल्लेख केलात संविधान बदलाबद्दल, त्याबद्दल मी त्याबाबतचा प्रश्न विचारणार आहे. पण जागा वाटपातल्या घोळाबद्दल तुम्ही म्हणताय की महायुतीच्या जागा वाटपात घोळ दिसून आला, पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपातही तितकाच घोळ दिसून आला. सांगलीचं उदाहरण त्यासाठी पुरेसं ठरावं, कारण शेवटच्या घटकेपर्यंत सांगलीच्या जागेतला घोळ सोडवता आला नाही काँग्रेसला. आणि प्रामुख्यानं मी काँग्रेसबाबत पृथ्वीराज चव्हाणजी विचारेन तुम्हाला की काँग्रेसनं आपले परंपरागत मतदारसंघ आहेत, उदाहरणार्थ सांगली असेल, भिवंडी असेल, या जागा वाटपात गमावले. काँग्रेस तहात कमी पडली असं तुम्हाला वाटतंय? 17 जागा मिळाल्या असल्या तरी सुद्धा काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ तुम्हाला राखता आलेले नाही आहेत. असं आहे की
आतापर्यंत आम्ही 2 पक्ष जागा वाटप करत होतो. त्यामध्ये काँग्रेस 26-28 जागा लढत असते. आता 3 पक्ष आहेत. त्यामुळे आमचा हिस्सा कमी, आमचा वाटा हा कमी होणार आहे हे माहिती होतं. आणि त्यामुळं आम्ही 28 जागा लढवल्या तर त्यापैकी काय आम्हाला गमावे लागणार आहेत हे माहिती होतं आणि त्यातल्या आम्ही काही गमावल्या. आता बहुतेक जागा आम्ही आमच्या ताकदीच्या जागा ठेवल्या, पण 2 जागा तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्हाला यश आलं नाही. कारण आमच्या मित्रपक्षाने चांगल्या जागा निवडून येणाऱ्या जागा पाहिजे असतात. आम्हीच त्या सगळ्या जागावर मक्तेदारी करणं योग्य नाही. त्यामुळे मला वाटतं की एकंदरीत जरी सांगलीला वेळ झाला असला तरी एकंदरीत सर्वसाधारणपणे 48 जागेंचा वाटप हा बऱ्यापैकी समाधानकारक होता. 1-2 जागाचा अपवाद सोडता. पृथ्वीराज चव्हाणजी, काँग्रेसनं समजुतीची भूमिका घेतली असं तुम्ही म्हणताय जागा वाटपाबाबत, मात्र इतर पक्षांनी तुम्हाला गृहीत धरलं असं वाटत नाही? कारण मुंबईमध्ये अवघ्या 2 जागा, त्यातही तुम्हाला दक्षिण मध्य हवी होती, ती मिळालेली नाही आहे. उत्तर मध्य मिळाली. उत्तर मुंबईत सुद्धा शेवटपर्यंत उमेदवार कोण हा घोळ काँग्रेस समोर होता. आणि दुसरं म्हणजे शेजारच्या ठाण्यात जिथे 4 मतदारसंघ आहेत त्यातला एकही मतदारसंघ काँग्रेसला नाही आहे. एखाद्या जिल्ह्यातून पूर्ण काँग्रेस वाईप आउट झाली असं वाटत नाही तुम्हाला? हा एक धोक्याचा संकेत वाटत नाही? नाही पण ठाण्यामध्ये आमची कधी ताकद नव्हती. भिवंडीची जागा आम्ही ट्रेडिशनली लढवत होतो. मी आपल्याला सांगितलं की 2-3 जागाबद्दल समाधानकारक निकाल लागला नाही. त्यामध्ये सांगली असेल, दक्षिण मध्य मुंबई असेल किंवा भिवंडी असेल. आता भिवंडीमध्ये राष्ट्रवादीचा आग्रह होता, त्यांनी ती जागा घेतली. छोटी मोठा भाऊ म्हणून आम्हाला एक भूमिका घ्यावी लागली. जरी खासदार आमचे कमी असले तरी आज विधानसभेमध्ये आपण पाहिलं तर आम्ही मोठा पक्ष आहोत. आता आमचा विरोधी पक्ष नेता आमच्या पक्षाचा आहे. त्यामुळे सगळ्यांना ही महाविकास आघाडी पुढे नेण्याकरता काँग्रेसला प्रत्येक घटक पक्षाच्या बरोबर एखादी जागा त्याचं सॅक्रिफाईस करावी लागली. शिवसेनेबद्दल मला वाटतं आम्ही 2 जागेचा सॅक्रिफाईस केला. त्या दोन्ही जागा हमखासपणे काँग्रेसच्या निवडून येणाऱ्या होत्या. परंतु आता ते झालं नाही. पण तो एकंदरीत 48 पैकी 2-3 जागा सोडल्या तर 45 जागावर एकमत झालं होतं. जवळजवळ 94% जागावर एकमत होतं. 6% जागावर होऊ शकलं नाही. पण त्यामुळं मीडियाने मात्र सांगली दक्षिण मध्य मुंबई इतका त्याचा भाऊ केला, पण ते काही खरं नाही आहे. अगदी पृथ्वीराज चव्हाणजी, अजून एक महत्त्वाचा मुद्दा काँग्रेसची आणखीन एका ठिकाणी गल्लत झाली ती म्हणजे बोलघेवड्या नेत्यांमुळे. म्हणजे या अगोदर सुद्धा अनेकदा मणिशंकर अय्यर असतील किंवा इतरांनी काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या काळात अडचणीत आणलेलं आहे. याही वेळेला सॅम पित्रोडा असतील किंवा मणिशंकर अय्यर पुन्हा एकदा बोललेले आहेत. या सगळ्याचा परिणाम या कॅम्पेनवर होईल असं तुम्हाला वाटत नाही? हे दोन्ही नेते दर इलेक्शनला काहीतरी बोलतात. मग त्यांना रोखत का नाही तुम्ही? काँग्रेसचं नेतृत्व या नेत्यांना वेळीच समज का देत नाही? आपल्याला माहिती आहे की हे बोलणार नाही. काय आहे की सॅम पिट्रोडा हे भारताचे नागरिक पण नाहीत. ते परदेशी राहतात. ते अमेरिकेचे नागरिक आहेत. ते अनिवासी भारतीय म्हणजे जे इतर देशाचे नागरिक आहेत पण भारतीय मुळाचे आहेत. त्यांच्या संघटनेचे अध्यक्षपद त्याच्याकडे होतं, पण त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे त्यांचा काही संबंध राहिलेला नाही. आता प्रत्येक व्यक्तीला आपलं मत प्रकट करायचा अधिकार आहे. व्यक्ती स्वातंत्र्य आहे, भाषण स्वातंत्र्य आहे. पण तो काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता आहे का हे पाहिलं पाहिजे ना. हे काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नाही. ते समजा अनिवासी भारतीय समाजातर्फे बोलत असतील तर तो त्यांचा वैयक्तिक मत आहे. आणि मी मगाशी सांगितलं की त्यांना मताचा अधिकार नाही. ते भारतात येत नाहीत कारण काही अडचणी आहेत त्यांच्या. आणि ते फक्त इतर पासपोर्ट असलेले इतर देशाचे नागरिक असलेल्या भारतीय मुळाच्या लोकांचं ते एक संघटन. अगदी पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही काँग्रेस पक्षाने जी अधिकृत भूमिका घेतली तीच पुढे मांडताय. पण एक मगाशी तुम्ही उल्लेख केला होता तो प्रश्न विचारणं महत्त्वाचा आहे. हा शेवटचा प्रश्न आहे. संविधान बदलाबाबत तुम्ही म्हणताय, पण तुम्हाला खरंच इतकं ते असं वाटतं की हे शक्य आहे? कारण त्यासाठी 2/3 बहुमत लागेल संसदेत, त्याचबरोबर अर्ध्या अधिक विधानसभांची मंजुरी लागेल. आणि आपल्याकडे लोकशाही असताना हा सगळा एवढा जर मोठा घाट घातला गेला तर त्याला विरोध होणार नाही? त्यामुळे तुमची ही भीती निराधार वाटत नाही का की संविधान बदललं जाईल? नाही बघा, 370चा आकडा आला कुठून? तर संसदेमध्ये लोकसभेमध्ये 2/3 बहुमताकरता काहीतरी 365-363 असे खासदार लागतात. म्हणून एक राऊंड फिगर म्हणून 370चा आकडा आला. अर्थात भाजपला लोकसभेमध्ये 2/3 बहुमत पाहिजे स्वतःचं. म्हणजे त्यांना वाटतं की म्हणजे एनडीएचं नव्हे तर स्वतःचं पाहिजे. एनडीएचं नव्हे का
कारण जर इतक्या कॉन्ट्रोवर्शियल एखादा त्यांनी जर मुद्दा पुढे आणला तर कदाचित एनडीएचे त्याचे सहकारी आहेत, मग बिहारचे नितीश कुमार असतील किंवा इतर असतील, ते आत्ता जरी एनडीएमध्ये सत्ता वाटपामध्ये एकत्र असले तरी जर फारच कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा जर एखादा घटनेबद्दल त्यांनी आणला तर कदाचित ते पण आपल्याबरोबर राहणार नाहीत. त्यामुळे भाजपचं 2/3 बहुमत आणि त्यामध्ये काही हेगडे असतील किंवा ज्योती मिर्धा असतील अशा काही भाजपच्या खासदारांनी जेव्हा उल्लेख केला की आम्हाला संविधान बदलायचं आहे, तेव्हा तो हा मुद्दा त्यांनी हा पुढे गेला. आता हे बघा, ते करू शकतील का नाही हा वेगळा मुद्दा आहे, त्याला कदाचित ते बहुमत मिळणार नाही. पण आज जनमानसामध्ये कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला धक्का लावायचा प्रयत्न किंवा सर्वधर्म समभाव जी शिवछत्रपतींनी आम्हाला जी शिकवण दिली ती कुठेतरी धक्का देऊन आणि आज स्वतः मोदी जे हिंदू मुस्लिम अगदी. द्वेषाचं राजकारण करतायत, म्हणजे त्यांच्या तोंडातून ही भाषा शोभत नाहीत, याचा अर्थ त्यांना इतर सगळं अगदी त्यांचं तुमचा fail मुद्दा झालेलं लक्षात आलेला आहे की नुसता भाजपचं इंटेन्शन ते आहे, ते करू शकतील की नाही हा पुढचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर तुम्ही विरोध करत राहणार आहात. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाणजी, तुम्ही हा बहुमूल्य वेळ एनडीटीव्ही मराठीसाठी दिलात आणि आपले विचार मांडलेत त्याबद्दल.